क्योंकि मैं भी आज के जमाने की एक मां हूं। दुनिया कितना भी उंगली उठाए, चाहे कितने भी करे सवाल, मैं अपनी बेटियों की जिंदगी बेहतर बनाऊंगी और वही होगा मेरा जवाब। जिंदगी की राह में मुश्किलें हों या समाज के ताने, मैंने कभी हारना नहीं सीखा। वैसे ही अपने बेटियों को सिखाऊंगी जीने का सलीका, क्योंकि मैं हूं फिलहाल मैं इस दौर से गुजर रहा हूँ, किया ऐसा लगता है उसकी माँ से प्यार करूँ क्या उससे प्यार करूँ, अशी शायरी काही जणांनी म्हटली आहे। कारण की वयात आल्यानंतर काही जणांना असं होऊ लागतं की त्यांचं मन हे एखाद्या महिलेवर येऊ लागतं, नाहीतर मग त्या महिलेच्या मुलीवर यावं लागतं। पण वयाचा मध्ये येत असताना एका वयाच्या अंतरामध्ये आल्यानंतर एक काळ असा येतो की त्या काळामध्ये समजत नाही की प्रेम हे त्या महिलेवर करावं की त्या महिलेच्या मुलीवर करावं। आता हे का सांगतोय, कारण की ती महिला आहे आणि त्या महिलेची मुलगी आहे, यांचं जर वय सारखंच वाटत असेल तर, आणि या दिसायलाही अगदी सारख्याच असतील तर, कारण की स्वतःला तेवढं फिट तंदुरुस्त ठेवणं ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही, पण मात्र ते एका अभिनेत्रीनं करून दाखवलेलं आहे। म्हणून अनेक सोशल मीडियावर तिच्याबद्दल तशा कमेंट्स केल्या जातात आणि तिच्याबद्दल बोललं जातं की मुलीपेक्षा तर जवान तिची आईच आहे, म्हणजे पलक तिवारीपेक्षा श्वेता तिवारीच ही हॉट आहे आणि तीच मोठ्या प्रमाणात लोकांना आवडत असते। पण याच श्वेता तिवारीबद्दल तुम्हाला आतमधल्या काही गोष्टी माहीत आहेत का, म्हणजे पडद्यामागच्या काही गोष्टी माहीत आहेत का? श्वेता तिवारी हिनं स्वतःला जरी एकदम फिट तंदुरुस्त ठेवलं असलं तरी सुद्धा तिनं 2 लग्न केलेली आहेत, तर अनेक लोकांच्या संपर्कात ती राहिलेली आहे। अशा किती लोकांसोबत तिनं काय काय केलंय हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता कसं आहे, श्वेता तिवारी ही मूळची प्रतापगड उत्तर प्रदेशची आहे आणि उत्तर प्रदेशमधून ती तिचं शैक्षणिक काम पूर्ण करून कामधंद्यासाठी मुंबईमध्ये आली आणि मुंबईमध्ये काम करत असताना ती एका ट्रॅव्हलिंग एजन्सीमध्ये काम करायची आणि त्या ठिकाणी फक्त 500 रुपये महिना हा श्वेता तिवारीला मिळायचा आणि 500 रुपयाचा महिना घेऊन ती तिचा उदरनिर्वाह करायची। आता दिसायला सुंदर होती, ॲक्टिंग करण्याची आवड होती, अंगामध्ये काही कला होत्या आणि याच कलेच्या माध्यमातून तेव्हा तिनं दूरदर्शनवरील एका कार्यक्रमामध्ये काम करायचं तिनं ठरवलं आणि तिला सहजपणे दिसायला सुंदर असल्यामुळं त्या ठिकाणी कामसुद्धा मिळालं आणि त्याचं नाव होतं कलीरेन। दूरदर्शनवरील कलीरेन कार्यक्रमामध्ये श्वेता तिवारी काम करू लागली आणि मग तिची ओळख अनेक लोकांसोबत होऊ लागली। दिसायलाही सुंदर होती म्हणून तिच्यावर नजर पडली ती म्हणजे एकता कपूर यांची। एकता कपूर यांची नजर ही श्वेता तिवारीवर पडली आणि त्यांची जी मालिका होती स्टार प्लसवरची कसोटी जिंदगी की, या कसोटी की जिंदगी के मध्ये श्वेता तिवारीला मुख्य भूमिका दिली आणि त्यामध्ये तिचं नाव होतं प्रेरणा आणि तिचा जोडीदार होता अनुराग। कसोटी जिंदगी की ही मालिका टेलिव्हिजनवर एवढ्या मोठ्या प्रमाणात चालली की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक परिवारामध्ये कसोटी जिंदगी की ही संध्याकाळी 8 वाजता लागायचीच आणि लोक मोठ्या प्रमाणात ती मालिका पाहायचे, भरभरून प्रतिसाद द्यायचे। आता श्वेता तिवारी म्हणजे प्रेरणा ही घराघरामध्ये पोहोचली होती, लोकांना आवडू लागली, तसं तसं तिच्या आयुष्यामध्ये अनेक लोकसुद्धा येऊ लागले। मग हीच मालिका करत असताना या मालिकेचे जे प्रोड्युसर होते त्यांचं नाव होतं राजा चौधरी, यांच्या ती संपर्कात आली आणि तिनं 1999 मध्ये फक्त 19 वर्षाची असताना राजा चौधरी यांच्यासोबत लग्न केलं। आता लग्न केलं, सुखाचा संसार सुरू केला आणि तिचं सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण मात्र तिची मालिका कसोटी जिंदगी ही हिट ठरलेली होती आणि त्यासाठी ती जास्तीत जास्त वेळ देत होती। मग जास्तीत जास्त वेळ द्यायची, 18 तास 20 तास ती घराबाहेर राहायची आणि घराबाहेर राहत असताना तिला थोडा घरी वेळ जास्त देता येत नव्हता, ती घरी कमी वेळ देत होती आणि यामध्येच तिला एक मुलगीसुद्धा झाली होती आणि तिचं नाव होतं पलक
तिनं तिच्या मुलीचं नाव पलक ठेवलं आणि मुलीचा सांभाळसुद्धा ती या शूटिंगमुळं करू शकली नव्हती. म्हणून राजा चौधरी आणि श्वेता तिवारी या दोघांचं बिनसू लागलं, जमत नव्हतं. म्हणून श्वेता तिवारीनं 2007ला राजा चौधरी यांना घटस्फोट दिला आणि कारण सांगितलं की तो दारू पिऊन येतो, तिचा मानसिक छळ करतो, तिला मोठ्या प्रमाणात त्रास देतो. असे कारण देत राजा चौधरी यांना 2007मध्ये श्वेता तिवारीनं घटस्फोट दिला आणि ती वेगळं झाली. आता ती वेगळं झाली, तिच्या मुलीचा सांभाळ तीच करू लागली आणि इकडं मात्र कसोटी जिंदगी मालिका सुरूच होती. आणि या मालिकामध्ये असणारा जो तिचा अभिनेता आहे त्याचं नाव आहे मालिकामध्ये अनुराग आणि त्याचं खरं नाव आहे सिजेन खान. ह्यात सुद्धा तिच्या संपर्कामध्ये आला होता आणि ती तासनतास त्याच्यासोबत घालू लागली, वेगवेगळ्या ठिकाणी फिरू लागली आणि त्यालासुद्धा खुश करू लागली. आजसुद्धा अनेक लोकांचं म्हणणं आहे, पण तरीसुद्धा बऱ्याच दिवस ती त्याच्या संपर्कामध्ये राहिली आणि मग 2010मध्ये श्वेता तिवारी ही बिग बॉसमध्ये गेली. बिग बॉससुद्धा तिनं मोठ्या प्रमाणात गाजवलं आणि ती बिग बॉसची विजेतासुद्धा झाली. बिग बॉस विजेती झाल्यानंतर श्वेता तिवारीनं अजून एक मोठा खुलासा केला आणि तिनं सांगितलं की 2009मध्ये तिची एक मालिका होती, तिचं नाव होतं जाने क्या बात हुई. या मालिकेमध्ये श्वेता तिवारीच्या संपर्कात अजून एक व्यक्ती आला होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अभिनव कोहली. हा 2009मध्येच श्वेता तिवारीच्या संपर्कात आला होता, पण मात्र तिनं बिग बॉस विजेता झाल्यानंतर 2010मध्ये ही गोष्ट सांगितली आणि 2012मध्ये अभिनव कोहली यांच्यासोबत लग्न केलं, सुखाचा संसार सुरू केला. आता सुखाचा संसार सुरू केला आणि सुखाचा संसार सुरू झाला. याच संसारादरम्यान 2016ला तिला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव तिनं रियांश ठेवलं. आता पहिल्या नवऱ्याकडून तिला मुलगी झाली होती, तिचं नाव पलक होतं, तर दुसरा जो मुलगा होता रियांश, त्याचं नाव रियांश ठेवलं होतं आणि तिचा संसार असाच सुखाचा चालू होता. पण मात्र जसं पहिल्या नवऱ्यासोबत तिचं जमलं नाही तसं दुसऱ्या नवऱ्यासोबत सुद्धा झालं आणि 2019मध्ये दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा तिनं घटस्फोट दिला आणि कारणसुद्धा तेच सांगितलं जे पहिल्या नवऱ्यासोबत सांगितलं होतं की दारू पिऊन येतो, शिवीगाळ करतो, मारहाण करतो. तिनं दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा घटस्फोट दिला आणि ती त्याच्यापासून वेगळी झाली. आता वेगळी झाल्यानंतर तिनं तिच्या शरीराची संपूर्ण काळजी घेतली आणि तिला 2 लेकरं आहेत आणि आज तिची मुलगी ही तिच्याच बरोबरीची असल्याचं वाटतं, तिच्याच सारखी दिसते. आणि श्वेता तिवारी आता 42 वर्षाची आहे, पण मात्र तिच्याकडं पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 42 वर्षाची आहे. ती अगदी 26 ते 27 वर्षाच्या तरुणीसारखीच दिसते आणि अजूनही तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. 42 वर्षाची असूनही तिनं स्वतःला एवढं मेंटेन केलं आहे आणि ज्या पद्धतीनं ती राहते म्हणून अनेक लोक सोशल मीडियावर कमेंट करत असतात की तिच्या मुलीकडं पाहावं का तिच्याकडं पाहावं, असाच प्रश्न अनेक लोकांना पडतोय. पण मात्र 2 लग्न करूनही अनेक लोकांशी संबंध ठेवूनही एकाकी आयुष्य सध्या ती जगतीये आणि 2 मुलांचा सांभाळ ती करते. आज सध्या ती कोणाच्या संपर्कात आहे, काय आहे याची जरी उघडपणे माहिती मिळाली नसली तरीसुद्धा श्वेता तिवारी ही तिच्या रिअल लाईफमध्ये अगदी लक्झरी लाईफ जगते असं सुद्धा अनेक जण सांगत असतात. एकंदरीत श्वेता तिवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तिच्या एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.